इतर लोकांची मदत करता करता, इतर लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदलाला मदत करून पैसा, प्रसिद्धी आणि मान-सन्मान मिळवता येतो, अशी मोजकीच क्षेत्र आपल्याकडे आहेत. आणि वकिली हे अशा क्षेत्रामधलं एक अत्यंत महत्त्वाचं क्षेत्र आहे, असं किमान माझं वैयक्तिक मत आहे. वकिली आणि वकिली व्यवसाय करताना तुम्ही इतर लोकांची मदत करता करता पैसा, प्रसिद्धी, मान-सन्मान हे सगळं अगदी सहजपणे मिळवू शकता. म्हणजे परमार्थ करता करता स्वार्थ साधायचा, तर त्याच्याकरता वकिली हे एक अतिशय उत्तम क्षेत्र आहे. पण तरीसुद्धा गंमत अशी असते, की वकिली क्षेत्रामध्ये सुरुवात केल्यानंतर बहुतांश नवोदित वकिलांना, जे विशेषतः पहिलेच वकील असतात त्यांच्या घराण्यातले माझ्यासारखे, की ज्यांना मागे वकिलीचा काही वारसा नसतो किंवा त्यांच्या घराण्यात वकिली नसते. सगळं आपल्याला पहिल्यांदाच कळत असतं. आपणच पहिली सुरुवात करत असतो. पहिलं पाऊल आपणच टाकत असतो. तर त्यांनी पुढे नक्की जायचं कसं? काय गोष्टी कराव्या? काय गोष्टी टाळाव्या? याबाबतीत संभ्रम असतो आणि ते अत्यंत साहजिक आहे. तुम्हाला त्या क्षेत्राचा कोणताही वारसा नाही. त्या क्षेत्रातली कोणतीही माहितगार व्यक्ती तुमच्या मागे उभी नाही आणि तुम्ही त्या क्षेत्रात तुमच्या कुटुंबातली पहिलीच व्यक्ती जर असाल, तर साहजिकपणे सर्वप्रथम असण्याचे जे काही फायदे आणि तोटे असतात, त्याला आपल्याला सामोरं जायलाच लागेल. आणि त्या फायद्या-तोट्यांमधनं आपण आपला मार्ग निश्चितपणे पुढे नेऊ शकतो. म्हणजे 2008 पासून 2025 पर्यंत या 17 वर्षाच्या माझ्या वकिली व्यवसायाच्या कारकिर्दीमध्ये ज्या गोष्टी मी करत गेलो, ज्या गोष्टींचा मला फायदा झाला, ज्या गोष्टी मी टाळल्या आणि ज्या गोष्टी टाळल्याचा सुद्धा मला फायदा झाला, त्या सगळ्या गोष्टी थोडक्या स्वरूपात तुमच्यासमोर, विशेषतः नवोदित वकिलांसमोर मांडाव्या, हा या व्हिडिओचा सगळ्यात मुख्य उद्देश आहे. कारण जेव्हा नवोदित वकील या क्षेत्रात येतात, तेव्हा त्यांना वकिली क्षेत्रात पुढे कसं जावं, काय करावं, काय करू नये, या बाबतीत म्हणावं तेवढं मार्गदर्शन मिळतंच असं नाही. तर सुरू करूया. जेव्हा तुम्ही नवोदित वकील असता, फर्स्ट जनरेशन वकील असता, तेव्हा तुम्ही सुरुवात कुठनं करावी? तर याबाबतीत मी आता काय करतो, की माझ्या वैयक्तिक आयुष्यात मी ज्या गोष्टी केल्या आणि ज्याचा मला फायदा झाला, तेवढ्यापुरताच आपण मर्यादित बोलू. कारण उगीचच ज्याचा मला अनुभव नाही, त्या गोष्टींचं ज्ञानामृत पाजण्यात मला काही रस नाही. तर जेव्हा मी वकिलीला प्रवेश घेतला, 2005 साली माझं बी-कॉम संपलं आणि एल-एल-बीला मी प्रवेश घेतला. तर 2005 ते 6, 6 ते 7 ही 2 वर्ष मी फक्त कॉलेज केलं आणि बाकी काही विशेष केलं नाही. पण 2007 ते 8 म्हणजे जेव्हा मी वकिलीच्या शेवटच्या वर्षात होतो, तेव्हा जे नॉन लिटिगेशन प्रॅक्टिस करतात, म्हणजे ज्यांचा कोर्टाशी तसा काही संबंध नसतो, अशा वकिलांकडे मी उमेदवारी करायला सुरुवात केली. कारण वकिलीच्या शेवटच्या वर्षात असताना अभ्यास काही फारसा नसतो. आपलं कॉलेजही थोडाच वेळ असतं. मला वाटतं संध्याकाळी 3-3.5 तास माझं कॉलेज होतं. तिथे सुद्धा रोज जायलाच पाहिजे असं काही बंधन नव्हतं. आणि या अशा टप्प्यावर म्हणजे 3ऱ्या वर्षात किंवा शेवटच्या वर्षात जेव्हा तुम्ही येता, तेव्हा तुम्ही अशा टप्प्यावर असता, की तुम्हाला कायदा बऱ्यापैकी कळलेला असतो. पण बऱ्यापैकी कळलेला असला तरी पूर्ण कळलेला नसतो. तुमच्याकडे सनद आलेली नसते. त्यामुळे थेट कोर्टात जाऊन तुम्हाला काही अनुभव घेता येत नाही. मग या शेवटच्या वर्षात कुठे तुम्ही काम करू शकता? तर जे लोक चेंबर प्रॅक्टिस करतात, कन्सल्टिंगची प्रॅक्टिस करतात, विविध कागदपत्रांची बनवणं आणि त्याची नोंदणी ही सगळी कामं करतात. ह्या लोकांकडे तुम्ही उमेदवारी करून त्या कामाचा अनुभव घेऊ शकता. म्हणजे वकिलीच्या शेवटच्या वर्षामध्ये हा वेळ जर तुम्ही सत्कारणी लावला, तर जेव्हा तुमच्याकडे सनद येईल, तेव्हा कोर्टाबाहेरच्या गोष्टींपैकी बऱ्याचशा गोष्टी तुम्ही अगोदरच आत्मसात केलेल्या असतील. आणि या कोर्टाबाहेरच्या गोष्टी तुम्ही आत्मसात केल्यामुळे त्याच्या अनुषंगाने जेव्हा तुम्हाला कोर्टात काम करायची वेळ येईल, तेव्हा तुमची तयारी इतरांपेक्षा निश्चितपणे अधिक असेल. मग तुम्ही या दृष्टीने जर विचार केला, म्हणजे तुम्ही लॉच्या शेवटच्या वर्षाला आलात, तुम्हाला कायदा बऱ्यापैकी कळतोय, तर मग कुठेतरी उमेदवारी करा. मग काही लोकं नॉन लिटिगेशनचं काम करतात, काही लोकं विविध दस्त बनवतात. दस्त बनवणं, विविध करार बनवणं, त्याची नोंदणी करणं, तलाठी, तहसीलदार या कार्यालयांमधली विविध कामं करणं, हा सगळा जो अनुभव आहे, हा अनुभव तुम्ही पहिल्या 1-1.5 वर्षामध्ये गोळा करू शकता. बरं आता तर गंमत कशी आहे, आमच्या वेळेला असं होतं की एल-एल-बीची परीक्षा उत्तीर्ण झाली की लगेच आम्हाला सनद मिळायची. आता नवोदित वकिलांना कसं आहे, आधी त्यांना एल-एल-बी व्हायला लागेल, मग ती ऑल इंडिया बार एक्झाम होणार, मग तुम्हाला सनद मिळणार, मग तुम्हाला कोर्टात जाता येणार. म्हणजे तुमच्याकडे हे सगळं शिकण्याकरता माझ्यापेक्षा निश्चितपणे जास्त कालावधी आहे. तर सनद मिळेपर्यंत रिकामं बसून राहण्यापेक्षा सनदीशिवाय जी कामं करता येतात,
सनदीशिवाय जिथे आपल्याला अनुभव घेता येतो, तो अनुभव तुम्ही या 1 ते 1.5 वर्षात घ्यावा. त्याचा मला चिकार फायदा झाला. म्हणजे मी शेवटच्या वर्षात असताना हे सगळ्या गोष्टी ज्या शिकलो, मग त्यात सातबारा असेल, फेरफार असेल, महसूल दप्तर असेल, विविध महसूल कार्यालयांमध्ये जाणं असेल, तिथल्या कामाचा अनुभव असेल, कामाची पद्धत असेल, विविध कागदपत्र कशी लिहितात, ती का लिहितात, त्याची नोंदणी कशी करतात, या सगळ्यावर 1-1.5 वर्षामध्ये पकड येणं अगदी सहज शक्य आहे. आणि मग ह्या एकदा गोष्टींवर पकड आली, की त्या पायावर तुम्ही कोर्टातली प्रकरणं सुद्धा अधिक प्रभावीपणे हाताळू शकाल, असं किमान माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळे सनद मिळेपर्यंतचा जो कालावधी आहे, तो सनद नाही म्हणून वाया घालवू नका. सनदीशिवाय जी कामं करता येतात, त्या कामांचा अनुभव घेऊन त्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होऊ शकतो. नंतर तुम्हाला एकदा सनद मिळाली, की कुठल्यातरी वरिष्ठ वकिलांकडे तुम्ही उमेदवारी करता सुरुवात कराल आणि त्या अनुषंगाने तुमचं कोर्टातल्या फेऱ्या, कोर्टातलं कामकाज सुरू होईल. आता जेव्हा तुम्ही कोर्टात येता, तेव्हा प्रत्यक्षात तुमच्याकडे डिग्री असली, सनद असली, तरी तुम्हाला प्रत्यक्ष कामकाजाचा शून्य अनुभव असतो. म्हणजे माझा वैयक्तिक अनुभव सांगायचा झाला, तर पहिल्या दिवशी एखाद्याचं सत्यप्रतिज्ञापत्र किंवा ॲफिडेव्हिट करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, कसं करायचं, कुठे करायचं, हे मला काहीही माहिती नव्हतं. म्हणजे वकिलांच्या कार्यक्षेत्रामध्ये कोर्ट हॉलमध्ये जेवढी कामं होतात, तेवढीच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त कामं कोर्ट हॉलच्या बाहेर होत असतात. दावे दाखल करणं, सर्टिफाय कॉपी काढणं, विविध गोष्टींची पूर्तता करणं, समन्सची बजावणी करणं, सत्यप्रतिज्ञापत्र करणं, या अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या एका वकिलाला माहिती असल्या पाहिजेत. म्हणजे नंतर तुम्ही स्वतंत्र व्यवसाय सुरू केल्यावर पण ह्या गोष्टी करत राहा, असं काही माझं म्हणणं नाही. पण जेव्हा तुमच्याकडचे लोक, तुम्ही कामाला ठेवलेले लोक किंवा तुमच्याकडचे ज्युनियर लोक, तुमचे असिस्टंट ही कामं करतील, तेव्हा ते तुम्हाला फसवू शकणार नाहीत. तुम्हाला खाली काय चालतं, काय प्रकारे कामकाज चालतं याचा अनुभव असेल, तुमची त्यावर पकड असेल. म्हणून जेव्हा तुम्ही उमेदवारी करत असाल, तेव्हा कोर्टाबाहेरच्या कामांवर सुद्धा तेवढंच लक्ष द्या. आणि याच्यात मी प्रामाणिकपणे सांगतो, की या कोर्टातले जे सगळे कर्मचारी असतात, मग कोर्टातला शिपाई असेल, कोर्टातला बेलीफ असेल, कोर्टातला स्टाफ असेल, तिथे बसणारे क्लार्क, भाऊसाहेब असतील, मॅडम असतील, हे तुम्हाला बऱ्यापैकी सहकार्य करतील. फक्त काय आहे, तुम्ही तुमचा अहम बाजूला ठेवून शिकायच्या वृत्तीने त्यांच्याकडे गेलं पाहिजे, त्यांच्याशी तसं बोललं पाहिजे, की मला एखादी गोष्ट कळत नाहीये, तर भाऊसाहेब याच्यात नक्की काय करायचं? किंवा शिपायाला विचारलं, "भाऊसाहेब याच्यात नक्की काय करू? कुठे जाऊ? कसं करू?" हे असे जेवढे प्रश्न तुम्ही जास्त विचाराल, तेवढी जास्त उत्तरं तुम्हाला मिळत जातील आणि तेवढं तुमचं शिक्षण पटापट आणि पक्कं होईल. कारण अनुभवातनं आलेलं ज्ञान हे परमोच्च असतं. जे अनुभवाविना तुमच्याकडे नुसतं पुस्तकी ज्ञान आहे, त्याचा प्रत्यक्ष व्यावसायिक जीवनात तसा काहीही उपयोग होत नाही. म्हणून एकदा तुम्ही कोर्टात यायला लागलात, की अनुभवातनं मिळालेलं ज्ञान जे आहे ते जास्तीत जास्त मिळवायचा प्रयत्न करा. ते तुम्हाला चिरकाल फायदा देणारं ठरेल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असतो, तो म्हणजे कोर्टात एक वकिलांची बसायची खोली असते, बार रूम. मी जेव्हा उमेदवारीला सुरुवात केली, तेव्हा माझे जे वरिष्ठ होते गौतम साहेब, त्यांनी मला स्पष्ट सांगितलं होतं, की तुझ्याकडे काम नसेल, 2 कामांच्या मध्ये वेळ असेल, तर तू घरी जा, ऑफिसमध्ये जा, दुसरं काहीतरी काम कर, पण बार रूममध्ये चकाट्या पिटत बसू नकोस. त्यांचा तो सल्ला मी शिरसावंद्य मानला आणि आजपर्यंत मी त्याचं पालन करतोय. म्हणजे मी कल्याण कोर्टात जिथे माझं मुख्यतः काम असतं, तिथे काम नसेल, तर मी शक्यतो जातच नाही. काम असेल तरी सुद्धा त्या 1-2 कोर्टांमध्ये काम करायचं. दरम्यानच्या काळात थोडा वेळ असेल तर बाररूममध्ये तेवढ्यापुरतं बसायचं आणि काम आटपलं की घरी किंवा ऑफिसला निघून जायचं. कारण बाररूममध्ये बसायची जर तुम्हाला चटक लागली, त्या सगळ्या सामाजिक क्षेत्रामध्ये किंवा त्या सगळ्या सर्कलमध्ये जर तुम्ही गुंतत गेलात, तर तुमचं कामावरचं लक्ष हे साहजिकपणे आणि आपोआप कमी होतं. म्हणजे व्हॅल्यू ॲडिंग ॲक्टिव्हिटी तुमच्या कमी होत जातात आणि या नॉन व्हॅल्यू ॲडिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्ही जास्त गुरफटत जाता. आता बाररूममध्ये बसू नका, याचा अर्थ लोकांशी तुसडेपणाने वागा, असं काही माझं म्हणणं नाहीये. तुम्ही वकिलीमध्ये आलात, तुम्ही एखाद्या कोर्टात काम करता, तर सगळ्यांशी चांगले संबंध, सलोख्याचे संबंध हे ठेवलेच पाहिजेत. पण चांगले आणि सलोख्याचे संबंध ठेवण्याकरता रोज 2 तास घालवायला लागतात, असा किमान माझा तरी काही अनुभव नाहीये. समोरासमोर याल तेव्हा चांगले बोला, विविध सण समारंभांना, विविध सामाजिक कार्यक्रमांना भेटा, त्यामध्ये सहभागी व्हा. कुठे तुमची सहल असेल, कुठे जेवाय खायचा प्रोग्राम असेल, तिथे जा.
तिथे जाऊन पुरेसं आहे. त्यांच्यामध्ये रोज बसून रोज आपले 1-2 तास वाया घालवणं हे गरजेचं नाही. किंबहुना तुमच्या व्यावसायिक दृष्टिकोनातून ते नुकसानदायक आहे. त्यामुळे जर 2 कामांमध्ये तुमच्याकडे वेळ असेल, तर त्याचा उपयोग सुद्धा स्वतःमध्ये सुधारणा करण्याकरता आणि स्वतःच्या वाढीकरता करा. मग हा कशाप्रकारे करता येईल? त्याचे आता तर अनेक मार्ग आहेत. म्हणजे आता तुमच्याकडे ऑनलाईन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहेत. तुमच्याकडे आता एआय आहे. या सगळ्या सुविधांमुळे आता वेळ कारणी लावणं हे अजिबात कठीण नाहीये. पण जेव्हा आम्ही वकिलीला सुरुवात केली म्हणजे 2008-9 साली, तेव्हा एवढ्या सुविधा ऑनलाईन नव्हत्या. मग तेव्हा आम्ही काय करायचो किंवा आत्ताही तुम्हाला काय करता येईल, तर तुमचं कोर्टातलं काम जरी संपलं आणि पुढचं काम दुसऱ्या कोर्टात थोड्या वेळाने असेल, तर कुठल्या ना कुठल्या कोर्ट हॉलमध्ये बसून काय काम चाललंय ते तुम्ही बघू शकता. त्यातनं तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळतात. एखाद्या प्रकरणामध्ये काय होऊ शकतं, एखाद्या प्रकरणामध्ये काय नाही होऊ शकत, एखादं प्रकरण कसं चालवावं, कसं चालवू नये, या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला अगदी फुकट शिकायला मिळतात. फक्त त्याच्याकरता तुम्ही कोर्ट हॉलमध्ये सजगपणे बसणं गरजेचं आहे. कोर्ट हॉलमध्ये जर बसायचं नसेल, तर तुम्ही लायब्ररीमध्ये बसू शकता. लायब्ररीमध्ये पुस्तकं वाचू शकता, विविध निकाल वाचू शकता किंवा तेच आता तुम्ही मोबाईलवर सुद्धा करू शकता. तुम्ही मोबाईलवर विविध निकाल वाचू शकता, विविध महत्त्वाच्या तरतुदी वाचू शकता किंवा आता तुम्हाला त्याच-त्याच कोर्टात तेच-तेच कामकाज बघायचा कंटाळा आला असेल, तर आता विविध हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट त्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग करतात. तर तुम्हाला जर वेळ असेल आणि त्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग जर तुम्ही बघितलं, विशेषतः उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय, तर त्या पातळीवर ज्या प्रकारे युक्तिवाद केला जातो, ज्या प्रकारे गोष्टी मांडल्या जातात, तो एक प्रकारचा अभ्यासच आहे. आणि त्यातनं जर तुम्ही शिकत गेलात आणि तुम्ही जर तुमच्या कामामध्ये, तुमच्या लेखनामध्ये सुधारणा करत गेलात, तर ते तुम्हाला कितीतरी पट चक्रवाढ दराने फायदा देत जातं, यात काही शंका नाही. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही उमेदवारी करत असता, तेव्हा तुमच्याकडे ऑफिसमध्ये कितीतरी प्रकरणं असतात. मग ती प्रकरणं काढून तुम्ही वाचू शकता. दावा काय होता? प्रतिदावा काय होता? कैफियत काय होती? आपले पक्षकार कोण? आपले विरोधक कोण? दोघांनी कशी बाजू मांडली आहे? कोणाचे काय बलस्थानं आहेत? कोणाची काय कमकुवत स्थानं आहेत? याचा एक एनालिसिस किंवा याचं विश्लेषण तुम्ही करू शकता आणि ते तुम्हाला चिरंतन फायदा देणारं ठरेल. अजून एक महत्त्वाचा मुद्दा असतो, तो म्हणजे या सगळ्या गोष्टींचा एकत्रितपणे विचार करणं. म्हणजे बरेचदा काय होतं, आपण आपली एखादी फाईल जेव्हा वाचतो, विशेषतः उमेदवारी करताना, तेव्हा फक्त आपल्या पक्षकाराच्या बाजूने बघू नका. सर्वांगीण दृष्टीने त्याचा विचार करा. कारण काही वेळेला असं असतं, की आपल्याकडे जरी पक्षकार आलेला असला, आपण त्याची बाजू जरी मांडत असलो, तरी आपल्याला हे माहीत असतं, की आपली बाजू कमकुवत आहे किंवा आपला पक्षकार चुकीचा आहे. मग ते सुद्धा प्रांजळपणे आपण कबूल केलं पाहिजे. आणि आपली बाजू कमकुवत असेल, तर त्याचा अभ्यास केला पाहिजे, की नक्की काय कमकुवत दुवे आहेत. समोरच्याची बाजू मजबूत असेल, तर नक्की काय मजबूत त्याचे मुद्दे आहेत. या सगळ्याचा अभ्यास तुम्ही जेवढा वाढवत जाल, तेवढा तुम्हाला निश्चितपणे दूरगामी फायदा त्याचा मिळत जाईल. त्याच्यानंतर लाईव्ह स्ट्रीमिंगचं मी सांगितलं, विविध जजमेंटचं सांगितलं, विविध निकालांचं सांगितलं. नंतर महत्त्वाचा मुद्दा येतो, की सुरुवातीला काही काळ उमेदवारी केल्यावर तुम्हाला कोर्टापुढे उभं राहायची संधी मिळेल. मला अगदी पहिल्या 1-2 दिवसांमध्ये ही संधी मिळाली होती सुदैवाने. कारण तेव्हा मी ज्यांच्याकडे उमेदवारी करत होतो, त्यांच्याकडे उमेदवारी करणारे फार लोक नव्हते. मला वाटतं मी आणि अजून एकच माणूस होता. त्यामुळे पहिला किंवा दुसऱ्या दिवशीच माझ्या अंगावर काम पडायला लागलं. सुरुवातीला मला प्रचंड त्रास झाला. पण त्या सगळ्या त्रासाचा हा फायदा झाला, की 9 महिन्यामध्ये मी स्वतंत्र वकिली व्यवसाय सुरू केला. म्हणजे 9 महिने इतकी कमी उमेदवारीमध्ये सगळं शिकून वकिली व्यवसाय सुरू करणं, हा माझा मोठाच फायदा झाला. नाहीतर उमेदवारीमध्येच लोकांना बरीच वर्ष घालवायला लागतात. तर जेव्हा तुम्ही कोर्टाला सामोरे जायला सुरुवात कराल, तेव्हा निर्भीडपणे सामोरे जा. कारण तुम्ही उमेदवारी करत आहात, तुम्ही नवीन आहात, हे तिकडच्या न्यायाधीशांना सुद्धा कल्पना असते. आणि माझा प्रामाणिक अनुभव असा, की समोरचे वरिष्ठ वकील किंवा न्यायाधीश हे नवोदित वकिलांना बऱ्यापैकी सांभाळून घेतात, बऱ्यापैकी मार्गदर्शन करतात. म्हणजे तुमचं काही चुकत असेल, तर तुम्हाला प्रेमळपणे, प्रांजळपणे खडसावून ते तुम्हाला शिकवत असतात. म्हणजे एक उदाहरण मला सांगायला आवडेल, की जेव्हा मी उमेदवारी करत होतो, तेव्हा आमच्या कल्याणला पटणी साहेब म्हणून एक जज होते, सीनियर डिव्हिजन वरिष्ठ स्तर. तर पटणी साहेब म्हणजे आमच्या कोर्टामध्ये टेरर होते, कारण ते सगळ्या मुद्द्यांवर बोटं ठेवायचे आणि बहुतांश नवोदित वकील पटणी साहेबांपुढे जायला घाबरायचे.
आणि सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा, आम्ही जिथे काम करत होतो तिथे फारसे उमेदवार नव्हते. त्यामुळे पटणीसाहेबांपुढे वारंवार जायचा मला योग आला. आणि वारंवार माझं त्या कोर्टामध्ये हसं झालेलं आहे. कारण अगदी दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी आपल्याला प्रोसिजरल लॉ म्हणजे मग सी असेल किंवा बाकी कायदे, त्याचे कंगोरे, त्याचे बारकावे हे माहीत नसतात. मग त्यावेळेला जेव्हा आपण वेडं-वाकडं काहीतरी करतो किंवा वेडा-वाकडा अर्ज देतो किंवा अर्जाला काय करायचं हे आपल्याला कळत नाही. तेव्हा पटणीसाहेब आम्हाला डायसवरनं खडसवायचे आणि त्याच्यानंतर समजवायचे, की हे असं आहे तर हे असं केलं पाहिजे, हे असं आहे तर ते तसं केलं पाहिजे, हे असं आहे तर असं नाही करता येणार. म्हणजे पटणीसाहेबांपुढे वारंवार उभं राहिल्यामुळे माझा वारंवार पाणउतारा झाला, अपमान झाला. पण त्यातनंच मला खूप काही शिकायला मिळालं. म्हणजे हे जर झालं नसतं, तर मी जेवढ्या लवकर तयार झालो, तेवढ्या लवकर कदाचित मी तयार झालोच नसतो किंवा तयारच झालो नसतो. म्हणून यातनं मी एक शिकलो आणि मला तुम्हाला पण जे सांगायचं आहे, की जे कोणी न्यायाधीश असतील, त्यांच्यापुढे निर्भीडपणे तुम्ही सामोरे जा आणि तुमची जी काही तुम्हाला कामं मिळालेली असतील, ती न्यायालयापुढे जास्तीत जास्त करायचा प्रयत्न करा. काही वेळेला तुम्ही चुकाल, काही वेळेला लोकं हसतील, काही वेळेला तुमचा पाणउतारा होईल, अपमान होईल, पण त्याला घाबरू नका. जसं एखादं तान्हं मूल चालायला जेव्हा सुरुवात करतं, तेव्हा ते आधी रांगतं, मग उभं राहतं, मग धरून उभं राहतं आणि या सगळ्या टप्प्यांमध्ये त्याला अनेकदा अपयश येतं. पण अपयश आलं म्हणून ते त्याची प्रगती थांबवत नाही. त्याप्रमाणे तुम्ही एक-एक अपयश पार करून शेवटी यशाला गवसणी निश्चितपणे घालू शकाल. आणि या बाबतीत एक कायम लक्षात ठेवा, बऱ्याच लोकांचं मी असं ऐकलेलं आहे, की नवेदित लोकांची अशी तक्रार असते, की त्यांना महत्त्वाची कामं दिली जात नाही. आता या बाबतीत वरिष्ठांच्या दृष्टिकोनातनं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की त्यांच्या पक्षकाराकरता ते जबाबदार असतात. आणि बहुतांश वेळेला वरिष्ठांकडे बघून पक्षकार ते काम घेऊन येत असतात. आणि त्यामुळे वरिष्ठांवर एक प्रकारची जबाबदारी असते, की ते काम नीट आणि यथायोग्य झालं पाहिजे. मग ही कोंडी फोडायची कशी? तर माझं वैयक्तिक उदाहरण मी देतो. जेव्हा मी गौतम साहेबांकडे होतो, तेव्हा सुदैवाने एक तर उमेदवारी करणारे फार नव्हते. पण जशी-जशी मला कामं करायची संधी मिळायला गेली, तशी छोट्या-छोट्या कामांपासून मी सुरुवात केली. म्हणजे ॲफिडेव्हिट करणं, दावा दाखल करणं, दाव्यामध्ये विविध अर्ज देणं, अर्जांची पूर्तता करणं, अर्जांना छोट्या-मोठ्या अर्जांना जबाब देणं, हे सुरुवातीच्या 2-3 महिन्यात मी केलं. त्यात माझी हळू सुधारणा होत गेली, प्रगती होत गेली आणि ते जेव्हा साहेबांच्या नजरेत आलं, तेव्हा साहेबांनी हळू मग दावा बनवणं, कैफियत बनवणं, विविध अर्जांकरता युक्तिवाद करणं, ही कामं हळू माझ्यावर टाकायला लागली. आणि याचा फायदा असा झाला, की मी जेव्हा टप्प्याटप्प्याने कामं करत होतो, तेव्हा ते साहेबांना आणि पक्षकारांना दोघांना दिसत होतं. आणि जेव्हा मग विविध पक्षकारांची कामं माझ्याकडे यायला लागली, तेव्हा साहेबांना पण थोडीशी खात्री होती आणि त्या पक्षकारांना पण थोडीशी खात्री होती, की अरे ह्या मुलाचं काम आपण 2-3 महिने बघतोय. 2-3 महिने आपल्या प्रकरणामध्ये हा चांगलं काम करतोय, म्हणजे ह्याच्या अंगावर टाकायला काही हरकत नाही. म्हणजे तुम्ही छोट्या-छोट्या कामांमध्ये जर चांगले झालात, छोटी-छोटी कामं जर तुम्ही योग्य प्रकारे प्रभावीपणे केली, तर मोठी कामं तुम्हाला आपोआप मिळतील, असा किमान माझा तरी अनुभव आहे. आणि तरीसुद्धा जर तुम्हाला मोठी कामं मिळत नसतील, तर मात्र तुम्ही हक्काने मोठ्या कामाची मागणी करू शकता. पण आपण केलेलं काहीच नाही, आपली पाटी कोरी आहे आणि आपण मोठी कामं जर मागायला गेलो, तर त्यात काही आपल्याला यश येईल, असं किमान मला तरी वाटत नाही. म्हणून या सगळ्या मुद्द्यांची थोडक्यात उजळणी करायची, तर सगळ्यात पहिलं म्हणजे वेळ वाया घालवू नका. बाररूममध्ये बसून चकाट्या पिटू नका. 2 प्रकरणांच्या मध्ये जेव्हा तुम्हाला वेळ असेल, तेव्हा वाचन करा, चिंतन करा, मनन करा. विविध कोर्ट हॉलमध्ये काय-काय प्रकरणं चालली आहेत ती बघा. त्याच्याकरता ऑनलाईन स्ट्रीमिंगमधनं विविध कोर्टांमधली कामं तुम्ही बघू शकता. तुमच्या ऑफिसमध्ये म्हणजे तुमच्या वरिष्ठांच्या ऑफिसमध्ये जी प्रकरणं आहेत, ती अभ्यासा. त्याचा सर्वांगीण बाजूने विचार करा. कोर्टातले जे विविध लोक असतात, बेलीफ असतील, शिपाई असतील, भाऊसाहेब असतील, क्लर्क असतील, यांच्याकडनं शिका. त्यांना तुमच्या शंका विचारा. विविध न्यायाधीशांना सामोरे जा, निर्भीडपणे सामोरे जा. त्यात तुमचं चुकेल हे गृहीत धरूनच सामोरे जा. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्यासारख्या व्यवस्थेमध्ये नवेदित वकिलांना सांभाळून घेण्याची एक सर्वसाधारण वृत्ती आहे. काही अपवाद असतील त्याला, पण सर्वसाधारणतः नवेदित वकिलांना सगळेजण म्हणजे विरोधी पक्षातला वरिष्ठ वकील आणि न्यायाधीश हे सांभाळून घेतात. त्यामुळे तशी तुम्ही चिंता किंवा भीती बाळगू नका आणि एका उत्कृष्ट क्षेत्रामध्ये तुम्ही जर प्रवेश केलाच असेल, तर या क्षेत्रामधनं जे आणि जेवढं करता येणं, जे आणि जेवढं मिळवता येणं शक्य आहे, ते तुम्ही अवश्य मिळवा.
अशा माझ्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हा विषय तुम्हाला कसा वाटला? आपल्या सर्वसाधारण व्हिडिओपेक्षा हा व्हिडिओ थोडा मोठाच झालाय. एखाद वेळेस तुम्हाला कंटाळा आला असेल, त्याबद्दल क्षमस्व. धन्यवाद.